नमस्कार मित्रांनो, जीके चेकपॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण प्राचीन भारत बघत आहे आणि प्राचीन भारतातला आज आपण बघत आहे हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती आपण माहिती घेत आहे. हे सगळं ऐकूनच प्राचीन भारत घेण्याचं कारण हे की टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये प्राचीन भारतावर 1 ते 2 प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न तुमचे सुटता कामा नये. अगदी बेसिक प्रश्न असतात आणि म्हणून 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून आपण हे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर तो सुद्धा बघून घ्या आणि यानंतरची ऐकूनच पूर्ण सिरीज तुम्हाला बघायची आहे. म्हणून व्हिडिओला आपण सुरुवात करू. आपल्याला कुठलाही वेळ घालवायचा नाहीये. चला तर मग चॅप्टर 3 आहे हडप्पा संस्कृती. आता हडप्पा संस्कृतीचा विचार केला आपल्याला याच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. तर आपल्याला जे मुद्दे सापडतात जे एक्झाम ओरिएंटेड आहेत तेच आपण घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करू. आता बघा जेव्हा हा तुम्हाला इथे मॅप दिसतो त्या मॅपला बघण्याआधी आपण थोडीशी आधी माहिती बघू. इसवी सन 1921 मध्ये काय झालं की पंजाब मधील जे रावी नदी आहे या रावी नदीच्या काठी काय झालं हडप्पा हे ठिकाण आहे. या हडप्पा येथे उत्खनन सुरू झालं आणि तिथेच आपल्याला हडप्पा संस्कृतीचे काही अवशेष सापडले. याच हडप्पा संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती असंही म्हणतो. ठीक आहे ना. आणि हडप्पाच्या दक्षिणेलाच जवळपास 650 किलोमीटरवर आपल्याला सिंधू नदीच्याच खोऱ्यामध्ये मोहेनजोदाडो हे एक ठिकाण सापडलं. तिथे सुद्धा हडप्पा संस्कृतीचे काही अवशेष सापडले. म्हणजेच काय हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही स्थळांमध्ये आपल्याला सिंधू संस्कृतीचं वैशिष्ट्य सापडलं. ठीक आहे ना. आणि त्यासोबतच मग नंतर अजून उत्खनन होत गेलं करत राहिले आणि त्या अनुषंगाने मग धोलबिरा लौथल कालीबंगन दायमाबाद या सर्व ठिकाणी एकाच प्रकारचे अवशेष सापडले, एकाच संस्कृतीचे अवशेष सापडले. रिलेशन्स त्या सगळ्या गोष्टींना जोडण्यात गेलं. ठीक आहे. आता हा तुम्हाला इथे मॅप दिसत असेल. या मॅप मध्ये तुम्हाला हे ठिकाण दिसतात बघा. इथे मोहनजोदाडो, त्यानंतर इथं हडप्पा आहे, त्यानंतर इथं साईडलाच कालीबंगन आहे, धोलावीरा आहे. तर हे ठिकाणं आणि ते ठिकाणं कोणत्या राज्यात येतात हे तुम्हाला थोडंसं माहिती करून घेणं आवश्यक आहे. इथं बघा तुम्हाला अजून जर काही संस्कृतीचे ठिकाणं जसं दिसलं की सुत कांजेंदोर आहे, सोतकाको आहे, बालाकोट आहे, आंब्री आहे, अल्लाहदीनो आहे, देसलपूर आहे, रंगपूर आहे, लोथल आहे. तर हे सगळं तुम्हाला बेसिकली थोडेसे तुमच्या नजरेतून घालायचे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहतील. ठीक आहे ना. तर असे हे शहरं दिसतात. त्यानंतर पुढे बघा तर हे आपण बघितलंच आहे. त्यानंतर घरे आणि रचना कशी होती हडप्पा संस्कृतीमध्ये ते थोडक्यात बघू. तर हडप्पा संस्कृतीची घरे कशी होती, भाचक्या विटांची होती. त्यानंतर कच्च्या विटा किंवा दगडांचा ते सुद्धा वापर करत त्यांच्या रस्त्यांमध्ये मधोमध चौक असे आणि अशा पद्धतीने त्यांची एका प्रकारे रचना असेल. त्यांच्या घराच्या आवारात कसे असेल विहिरी, स्नानगृहे, शौचालय असत आणि सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असेल. आता हे मी तुम्हाला याच्याकरिता सांगतोय की जर असा प्रश्न आला की हे वर्णन कोणत्या संस्कृतीचे आहे तर हडप्पा संस्कृतीची आहे की मोहनजोदडो संस्कृतीची आहे तर तुम्हाला थोडक्यात त्याची रचना थोडं लक्षात असणं आवश्यक आहे. म्हणून ऐकून हे वैशिष्ट्ये आपण घरे आणि नगर रचनेच्या संबंधी बघितले तर परीक्षेच्या दृष्टीने थोडंसं महत्वाचं ठरतं. इथं बघा हडप्पा संस्कृतीची विहीर कशी दिलेली आहे तर हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. खूप छान पद्धतीची त्यांची संस्कृती डेव्हलप झालेली आपल्याला इथून दिसते. त्यानंतर जर आपण पुढे गेलो आणि विचार केला की रस्ते हे रुंद असून एकमेकांना कसे असतात काटकोनात असत. असे रस्ते काटकोनात असायचे आणि त्याच्या मधोमध जी जागा उरलेली असेल तिथे त्या ठिकाणी त्या काय करायचे घरे बांधायचे. ठीक आहे ना. आता त्यांची त्यांची मुद्रा आणि भांडी कशी होती ते बघा. हडप्पा संस्कृतीची मुद्रा ही प्राधान्याने चौरस आकाराची होती. ठीक आहे ना. हे लक्षात ठेवा परीक्षेसाठी महत्वाचं. गोल नव्हती ती चौरस आकाराची मुद्रा त्यांची होती. त्यानंतर स्टिएटाईट नावाच्या दगडापासून त्या बनवल्या जात. मुद्रांवर ज्या मुद्रा होत्या त्यांच्यावर विविध प्राण्यांच्या आकृत्या असे जसं की बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ. तर हे त्यांच्या इथं चित्रामध्ये तुम्हाला त्यांच्या मुद्रा दिसतात बघा. अशा पद्धतीने त्यांच्या त्या मुद्रा असायच्या. म्हणजे आपल्याला काय दिसून येतं की हडप्पा संस्कृती ही बऱ्यापैकी डेव्हलप झालेली संस्कृती होती ऐकूनच विचार केला तर. ठीक आहे ना. तर त्याचा पुढचा अजून आता मुद्दा बघू आपण. जसं की हडप्पा संस्कृती त्यांनी जे काही त्यांना तिथं भांडे सापडले तर ते भांडे सुद्धा नक्षी काम केलेले होते. त्यानंतर त्यांच्यात विशेष अशा आकृत्या तयार केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जी ती भांडी होती म्हणजे हडप्पा संस्कृती कोणी जर मृत पावलं इथं तो मुद्दा दिसतो तुम्हाला. मृत पावलं तर त्याला दफन करत आणि दफन केल्यानंतर त्यांच्या त्या डेड बॉडी सोबत किंवा शवाबरोबर मातीची भांडी सुद्धा पुरत असत. तर ऐकूनच अशी ती रचना ती संस्कृती आपल्याला इथं हडप्पा संस्कृतीमध्ये बघायला मिळते. ही भांडी वगैरे तुम्हाला दिसतात बघा.
अशा पद्धतीने खूप छान भांडी आहेत. त्यानंतर महास्नानगृह, याच्यावर एकदा प्रश्न आलेला आहे की महास्नानगृह हे कुठं सापडलंय, तर ते मोहेंजोदडो इथे सापडलंय. ठीक आहे ना, कुठं आहे? मोहेंजोदडो इथं. आणि हे प्रशस्त स्नानगृह आहे, त्याला स्नानकुंड असंही म्हणतात. 2.5 मीटर खोल आहे आणि त्यांची लांबी जवळपास 12 मीटर आहे आणि रुंदी जवळपास 7 मीटर आहे. तर हे जे मोहनजोदडो इथलं जे स्नानगृह आहे हे इथं या फोटोमध्ये दिसतंय, तुम्ही ते बघू शकता. तर तुम्हाला प्रश्न महत्वाचा आहे, त्याची लांबी रुंदी एवढं डिटेल नाही जाणार, पण तुम्हाला लक्षात ठेवा की महास्नानगृह कुठे सापडलंय, तर महास्नानगृह हे मोहेंजोदडो इथे सापडलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण जर विचार केला तर लोकजीवन कसं होतं बघा मित्रांनो. हडप्पा संस्कृतीचे काय, लोक शेती करत, म्हणजे ते वेल डेव्हलप होते याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. तर शेती करत आणि जे कालिबंगन हे शहर आहे, तर या कालिबंगन शहरामध्ये शेतीचे पुरावे सापडलेले आहेत. ठीक आहे ना. आणि हे सोबत शेतीसोबत विविध पिकं घ्यायची, त्यात हे गहू सातू किंवा बार्ली ज्याला आपण हे प्रमुख पीक होतं. गहू आणि सातू ते म्हणजे घ्यायचेच. आणि राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये सुद्धा याचे आपल्याला ते सापडलेले आहेत. आणि राजस्थान आणि गुजरातमध्ये सुद्धा याचे आपल्याला काय सापडले आहेत, अवशेष सापडलेले आहेत. ठीक आहे ना. त्यासोबतच तीळ, मसूर, त्यानंतर वाटाणा याची सुद्धा ते पिकं घ्यायचे. आणि विशेष म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता, हडप्पा संस्कृतीमध्ये लोकांना कापूस हा माहित होता. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला प्रश्न असे येतात की हडप्पा संस्कृतीत लोक शेती घेत होती की नव्हते, किंवा घेत होते त्यांना हा कापूस माहिती होता नव्हता, अशा पद्धतीचे प्रश्न येतात जे तुम्हाला सोपे असतात पण ते कन्फ्युज करतात. ठीक आहे ना. आणि उत्खननात मिळालेले जे पुतळे होते किंवा मुद्रांवरील जे चित्र होतं किंवा जे कापडाचे अवशेष होते इत्यादी पुराव्यावरून काय होतं की ते कपडे विणत असावेत असं त्यांचा एक अंदाज बनला जातो. ज्या अर्थी त्यांच्या अंगावर आपल्याला ते कपडे सापडत आहेत तर ते कपडे विणत होते असा आपल्याला उल्लेख सापडतो. आणि स्त्री पुरुषांचे जे वेश होते ते गुडघ्यापर्यंत आणि उपरणे अशा पद्धतीचा तो ऐकून त्यांचा पेहराव होता असं आपल्याला लक्षात येतं. आता ते जे हडप्पा संस्कृतीतले जे लोक होते ते विविध प्रकारचे दागिने सुद्धा वापरायचे, कारण की ते उत्खनात दागिने सापडले. आता मग ते कोणकोणते दागिने वापरायचे, जसे की सोने होते, तांबे होते, रत्ने होते, शिंपले होते, कवड्या, बिया इत्यादी प्रकारचे ते दागिने वापरायचे. आणि त्यांच्या माळा वगैरे ते सुद्धा ते वापरायचे. त्यानंतर अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार सुद्धा स्त्री पुरुषांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि स्त्रिया ह्या दंडापर्यंत बांगड्या घालायच्या. तर अशा पद्धतीचं ऐकून त्यांचं काय आपल्याला पाहायला भेटते, लोकजीवन किंवा लोकजीवनामध्ये त्यांचं असलेलं ऐकून पहिराव. तर इथे दागिन्यांचा फोटो दिलाय, तो तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचे ते दागिने होते. ठीक आहे ना. आणि हडप्पा कालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तिथे एक पुतळा सापडलेला आहे. असं म्हणतात की बाबा उत्कृष्ट कलेचा नमुना आहे तिथं, तर तो पुतळा आहे. तो पुतळा कसा आहे तो बघा इथे दिलेला आहे. तर हा पुतळा एक सापडलेला आहे. म्हणजे त्यांना काय शिल्पकलेचं एक थोडंसं ज्ञान होतं. शिल्पकलेवर ते कोरीव काम करू शकत होते. याच्यातून आपल्याला थोडंसं ते स्पष्ट होतं. ठीक आहे ना. तर त्यानंतर आपण बघू आता व्यापार. तर हडप्पाकालीन लोक व्यापार हा कशा पद्धतीने करायचे, तर हडप्पाकालीन लोक व्यापार करताना हे देशाबाहेर सुद्धा व्यापार करत. म्हणजे ते बाहेर स्वतःचा माल विकत घ्यायला जायचे किंवा आपला माल निर्यात सुद्धा करायचे. ठीक आहे ना. तर सिंधूच्या खोऱ्यात चांगला दर्जाचा कापूस येत होता. त्यामुळे काय व्हायचं की तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप, इजिप्त या प्रदेशांना ते निर्यात करत असत. आणि सुती कापड देखील निर्यात होत असे. म्हणजे सुती कापड हे महत्वाचं तुम्हाला इथे लक्षात येते. आणि इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापार पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान इथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात असत. बघा, आयात निर्यात हडप्पाचे लोक करायचे, याच्यावरून आपल्याला सिद्ध होतं. आणि आयात आणि निर्यात हे आपण आधीच्या चॅप्टर मध्ये बघितलं जाईल. ते कोणत्या मार्गाने करत असत, खुशकीच्या मार्गाने किंवा कधी कधी सागरी मार्गाने सुद्धा ते करत असत. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथून लक्षात येतात. आणि उत्खननात काही गोष्टी सापडल्या ज्या मुद्रांवर जहाजांची चित्र सुद्धा ओळखली किंवा सापडलेली आहेत. तर तुम्ही हा एक मुद्दा लक्षात ठेवा की त्यांच्या नाण्यांवर, काही नाण्यांवर जहाजांची चित्र सुद्धा कोरलेली होती. आणि लोथल येथे प्रचंड आकाराचे गोदी सापडले आहेत. तर गोदी म्हणजे जहाजांचं एक प्रकारे ठिकाण, ठेवण्याचं ठिकाण. तर कुठे सापडलंय ते लोथल. त्यामुळे हा लोथल हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, लोथल शहर. तर लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. आता 2-3 मुद्दे चांगले महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवा की महास्नानगृह कुठं सापडलंय, मोहनजोदाडो. लोथल आकाराची गोदी कुठे सापडलाय, ते लोथलला. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे ना. तर ही लोथल एक प्रकारे त्यांनी त्या जे अवशेष सापडले त्या अवशेषाच्या वरून त्यांनी एक प्रकारे इमॅजिनरी चित्र बनवलेलं आहे. हे ओरिजिनल नाही, इमॅजिनरी बनवलेलं आहे. पण त्यांचा अभ्यास व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे हे परफेक्ट चित्र आपल्याला वाटतं. आता जी हडप्पा संस्कृती होती
त्या हडप्पा संस्कृतीचं ऱ्हासाची काय कारणे होतात? तर काय कारणं असू शकतात, की पुन्हा पुन्हा आता सिंधू नदी म्हटल्यानंतर मोठी नदी आहे. पुन्हा पुन्हा महापूर यायचे किंवा बाहेरून काही त्या टोळ्यांवर आक्रमण व्हायचे. कधी-कधी व्यापारात घट व्हायची, लॉस व्हायचा. तर ही ऐकूनच जी कारणं आहेत, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणीभूत ठरलेली आहे. कधी-कधी पर्जन्यमानच कमी होऊन जायचं. नद्यांची पात्र कोरडी पडायची, भूकंप व्हायचा, समुद्र पातळीमध्ये बदल व्हायचे. अशा पद्धतीने ही हडप्पा संस्कृती नष्ट झाली, नष्ट पावली आणि मग नंतर बऱ्याच कालावधीनंतर जवळपास 1921 मध्ये आपण हडप्पा या शहरामध्ये जेव्हा उत्खनन केलं, तर त्या उत्खनामध्ये ह्या गोष्टी आपल्याला सापडल्या. म्हणून हडप्पा संस्कृतीला आपण नागर संस्कृती असंही म्हणतो आणि असं म्हणतात की त्याच संस्कृतीने किंवा त्या सिंधू संस्कृतीनेच भारतीय संस्कृतीचा एकूणच पाया घातलेला आहे. तर असे एकूण मुद्दे आपल्याला या चॅप्टरमध्ये सापडतात. जे काही मी तुम्हाला अंडरलाईन केलंय तेवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमचे जर प्रश्न तुम्हाला आले तर ते प्रश्न इझिली टॅकल होतील. ठीक आहे ना? तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि आपण असंच या प्राचीन भारताची पूर्ण हिस्ट्री पाहणार आहे. 6वीचा इतिहास पूर्ण बघणार आहे, जो की तुमच्या TCS आणि IBPS पॅटर्नच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे TCS आणि IBPS मध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न मिस करू शकत नाही किंवा हे चॅप्टर तुम्ही मिस करू शकत नाही. तर म्हणून सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ सिरीज आज तुम्हाला बघायची आहे. ठीक आहे ना? पुढचा व्हिडिओ आपण वैदिक संस्कृतीचा बघणार आहे. तो सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न येतात. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.